गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। गजानन कीर्तिकर हे शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला। पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करून त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली। गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या पत्नीने केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय। माझ्या पत्नीचा राजकारणाशी संबंध नाही, पत्नीच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय असं कीर्तिकर यांचं म्हणणं आहे। प्रचाराच्या वेळेला मी रवींद्र वायकर यांच्यासोबतच होतो आणि मी अजूनही माझ्या पक्षासोबत निष्ठेनं काम करतोय असंही कीर्तिकर म्हणाले। यंदा पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। 4 जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार असल्यानं 10 जूनला सुरू होणारं अधिवेशन लांबणीवर पडू शकतं। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शुभेच्छांचे बॅनर लागलेत। राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीतल्या विजयासाठी शुभेच्छा देण्याकरता काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत। पुण्याच्या अपघाता प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी वक्तव्य केलंय ते राजकारण करणार आहे। राहुल गांधी यांना असं राजकारण शोभत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। अपघात प्रकरणात कुणीही राजकारण करू नये असं म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलंय। पुणे अपघात प्रकरणावरून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तुमच्या व्यवस्थेचे 2 जीव बळी ठरलेत, असे जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर तुमच्या व्यवस्थेनं खाऊ घातलं असं अनिल देशमुख म्हणाले। तर त्याला राम कदम यांनी जोरदार उत्तर देत 100 कोटींची वसुली करायला केवळ एकच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लाभल्याचं म्हणत देशमुख यांना टोला हाणलाय। कल्याणी नगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल याच्या मुलाच्या विरोधात मद्य पिऊन मोटार चालवल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अल्पवयीन मुलाच्या विरोधात पोलिसांनी येरवडा पोलीस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या आणखीन एका अनधिकृत पबवर पालिकेनं कारवाई केली। कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉटर्स आणि ओरिला पबवर पालिकेनं हातोडा चालवलाय। पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरातल्या अपघातानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता। या मुलाची तक्रार मी त्याच्या पालकांकडे काही वेळेला केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही। वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा घडला नसता असंही त्यांनी म्हटलंय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मृतांचा आकडा वाढला। या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 17 झालाय। केईएम मध्ये उपचार घेणाऱ्या राजू मारुती सोनावणे या रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय। सध्या 4 रुग्णांवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घाटकोपर दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे। एसआयटी पथकात एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष 7चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे हे या पथकाचं नेतृत्व करणार आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढला असून मानवाप्रमाणे प्राण्यांना सुद्धा उन्हाच्या तीव्र झळा बसतायत। अशातच नागझिरा जंगलातील T4 वाघिणीनं बछड्यांसह पाण्याच्या टाकीत उतरत पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय। हिंगोलीच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। पानकनेर गावात वीज कोसळली आणि एक म्हैस तसंच एका बैलाचा मृत्यू झाला असून 3 जनावरं गंभीररित्या जखमी झाली आहेत। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शिवारातील शेकडो हेक्टर केळीचं पीक जमीनदोस्त झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल असून शासनाकडे आर्थिक मदतीची त्याची अपेक्षा आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पाटकुल गावातील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाले तर नारळाच्या झाडावर वीज पडली, त्यामुळे हे अख्खं झाड जळून खाक झालं।
राज्यभरातल्या धरणांमध्ये जेमतेम 24.24% इतका जलसाठा शिल्लक आहे। ग्रामीण भागामध्ये टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढते। 23 जिल्ह्यात तब्बल 10,000 गावं आणि पाड्यांना 3,500 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मेळघाटात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून इथल्या आदिवासी महिलांना 3 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतं। खडीमल गावात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय। टँकरवर पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी होतीये। पावसाच्या अभावी मालेगाव मनमाड भागात नदी नाले कोरडे ठाक पडले असून विहिरींनी सुद्धा तळ गाठला। याचा फटका मेंढपाळांना बसतोय। मेंढ्या जगवण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था कुठून करायची असा प्रश्न या मेंढपाळांना पडला। भुसावळच्या फैजपूर इथे मधुकर सहकारी साखर कारखान्याने थकीत असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या शाखेत वर्ग करायला सुरुवात केली। 2018-19 मधील 15,81,00,000ची FRPची रक्कम थकलेली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे थकीत पैसे थेट बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत। धाराशिवमध्ये दुधाचे दर घसरले, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। संतप्त शेतकऱ्यानं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं। शासनानं लवकरात लवकर अनुदान जाहीर करावं आणि बँक खात्यात जमा करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। ठाण्यामध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जात आहे, त्यामुळे ठाण्यातल्या काही भागामध्ये पाणी पुरवठा गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानंच पाणी पुरवठा होईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। मुंबई महानगरपालिकेतर्फे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या अंतर्गत 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी ते वळवण्याचं काम सध्या सुरू झालंय। या कामासाठी येत्या 24 आणि 25 मेला 24 तासांच्या करता घाटकोपर भांडूपणी मुलुंड या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। जळगावात सोन्याच्या भावात 800 रुपयांची घसरण होऊन सोनं प्रतितोळा 74,300 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या दरात पुन्हा एकदा 300 रुपयांची वाढ होऊन चांदी प्रति किलो 92,800 रुपयांवर पोहोचली आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जागोजागी दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली। राज्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयांच्या यादीत या रुग्णालयाचा 3रा क्रमांक लागला होता। मात्र रुग्णालयातल्या घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्ण हैराण झाले। बुलढाण्यातील भोगावती आणि तांबुळवाडी इथे ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात तोडफोडीची घटना घडली। भोगावती येथील सरपंचांच्या पतीनं दारूच्या नशेत ही तोडफोड केल्याचं कळतंय। तोडफोडीच्या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। या प्रकरणी ग्रामसेवकांनी पंचनामा करून रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल असं सांगितलंय। नवाब मलिक यांच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव गोवत जळगावच्या एका डॉक्टरला 19 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता। ईडीच्या त्रासातून वाचण्यासाठी डॉक्टरनं दोघांना 18 दिवसात पैसे पाठवल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी सायबर पोलीस हे फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आहेत। उजनी धरणामध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात झरे करमाळा इथलं एक दाम्पत्य, 2 लहान मुलं आणि कोगाव इथले 2 जण असे 6 जण बुडाले। या दुर्घटनेत एक जण कळाशीकडे पोहत आला होता, त्यामुळे तो वाचला आणि त्याच्याचमुळे इतर सगळ्यांना या अपघाताची माहिती कळाली। घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। भीमा नदीत 6 जण बुडाले असून आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा सुद्धा यात बुडाला। या घटनेची माहिती मिळताच माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला, तसंच एनडीआरएफच्या पथकासोबत संवाद सुद्धा साधला। गोंदिया शहरातील रिंग रोड परिसरात एका ट्रकनं बसला आणि पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये पोलीस विभागातील निरीक्षक आणि ड्रायव्हर जखमी झालेत। अपघातामध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेले 3 युवक सुद्धा गंभीररित्या जखमी झालेत, तर एकाचा मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यातील किन्हाला इथे लक्ष्मी राठोड या दिव्यांग तरुणीनं
MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे किनवलीतल्या गावकऱ्यांनी लक्ष्मीची ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर मिरवणूक काढली. यावेळेला महिलांसह सगळे गावकरी या आनंदात सहभागी झाले होते आणि त्यांनी लक्ष्मीच्या घरी येण्याचा आनंद साजरा केला. बुलेटिनमध्ये